किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास इतका तीव्र असतो की अनेक पेशंट याची तुलना लेबर पेन्स म्हणजे प्रेग्नन्सी पेन सोबत करतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हा किडनी स्टोनचा पेन कधीही अचानक येऊ शकतो. आणि सर्वात मोठी चूक कोणती? अनेक पेशंट्स सुरुवातीचा हलका पेन दुर्लक्षित करतात आणि डॉक्टरकडे तेव्हाच जातात जेव्हा मुतखड्यामुळे लघवीचा रस्ता अडकतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला पूर्वी कधी मुतखडा झाला असेल किंवा जर तुम्हाला मुतखडा होण्याचा धोका असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवणार आहे की मुतखडा काय असतो, मुतखडा बनतो कसा, मुतखड्याची लक्षणं कशी असतात, मुतखड्याचे उपचार काय आहेत आणि मुतखड्यापासून परत होणाऱ्या मुतखड्यापासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे. चला सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ की मुतखडा म्हणजे नेमकं काय. आपल्या युरिनमध्ये मिनरल्स म्हणजेच तत्व किंवा खनिजे असतात जे नैसर्गिकपणे असतात, जसे की कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ऍसिड, ऑक्झलेट. जेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते किंवा हे मिनरल्स जास्त प्रमाणात होतात तेव्हा ते क्रिस्टल्स युरिनमध्ये पूर्णपणे विरघळत नाहीत. तेव्हा हे मिनरल्स एकमेकांना चिकटू लागतात आणि त्याचे लहान लहान स्फटिक म्हणजेच क्रिस्टल्स तयार होतात. त्याच्यानंतर ते अजून एकमेकांना चिकटून एक कडक मोठा किडनी स्टोन तयार होतो. हा किडनी स्टोन वरती किडनीमध्ये राहू शकतो किंवा आपली जी किडनी आहे, मूत्रपिंड, तिथून जी मूत्राशय युरिनरी ब्लॅडर पर्यंत जी नलिका जाते, मूत्रवाहिनी, त्याच्यामधून तो खाली सरकत येऊ शकतो आणि त्यावेळेला तो आपल्याला वेदना देतो. एक सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमी पाणी आणि जास्त मिनरल्स ह्याच्यापासूनच क्रिस्टल्स म्हणजे स्फटिक तयार होतात आणि त्यापासून एक मुतखडा तयार होतो. मुतखड्याची लक्षणे त्याचं साईज आणि तो सरकतोय की नाही याच्यावरती अवलंबून असतात. अगदी लहान मुतखडे ह्याच्यामध्ये कधी कधी कुठलीच लक्षणे दिसून येत नाहीत आणि रुटीन सोनोग्राफी अल्ट्रासाऊंड मध्ये ते योगायोगाने सापडून येतात. जेव्हा मुतखडा सरकायला लागतो ही सर्वात वेदनादायी स्टेज असते. अचानक कमरेच्या बाजूला किंवा पाठीच्या बाजूला तीव्र वेदना सुरू होतात. हा पेन सतत राहत नाही, लाटांप्रमाणे येतो आणि कमी होतो. हा पेन खालच्या पोटापर्यंत किंवा ग्रॉइन पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पेशंट इतका अस्वस्थ असतो की एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. त्यासोबत मळमळ किंवा उलटी सुद्धा होऊ शकते. युरिनमध्ये होणारे बदल, युरिनमध्ये रक्त दिसू शकते, युरिनमध्ये जळजळ होऊ शकते आणि युरिन वारंवार जाण्याची इच्छा होऊ शकते. धोक्याची लक्षणे, ताप येणे, थंडी वाजणे किंवा युरिन पूर्णपणे बंद होणे. ही लक्षणे इन्फेक्शन झाल्याचे किंवा युरिनचा रस्ता अडल्याचे संकेत आहेत. अशा वेळेस डॉक्टरांना लगेच दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. मुतखड्याचा संशय असेल तर तपासणी करणे गरजेचे आहे, विशेषतः जर तुम्हाला तीव्र वेदना असतील तर. कोणत्या तपासण्या केल्या जातात? सर्वात सोपं आहे सोनोग्राफी अल्ट्रासाऊंड. ही सुरुवातीची तपासणी आहे. याच्यामध्ये मुतखड्याचा साईज आणि तो नक्की कुठे आहे हे लक्षात येते. सिटी स्कॅन ही सर्वात अचूक तपासणी मानली जाते. सिटी स्कॅन मध्ये मुतखड्याचं साईज, त्यांची संख्या आणि काही ब्लॉकेज आहे का हे कळून येते. सोनोग्राफीपेक्षा जास्त माहिती सिटी स्कॅन मध्ये कळून येते. युरिन टेस्ट, इन्फेक्शन, ब्लड किंवा क्रिस्टल्स आहेत का हे बघितले जाते. ब्लड टेस्ट, याच्यामध्ये किडनी चांगल्या प्रकारे काम करत आहे का आणि युरिक ऍसिडची लेवल हे तपासले जाते. लक्षात ठेवा, फक्त पेनकिलर घेऊन वेदना कमी करू नका, योग्य तपासणी करून घेणे तितकेच महत्वाचे आहे. मुतखड्यांचा उपचार त्याचे साईज आणि सिम्पटम्सवर अवलंबून असतात. लहान मुतखडे म्हणजेच 5 मिलीमीटर पेक्षा कमी, भरपूर पाणी प्या, युरेटर रिलॅक्स करणारी औषधे दिली जातात आणि पेन किलर माइल्ड औषधे दिली जातात. 5 मिलीमीटर पेक्षा कमी असलेले अनेक मुतखडे नैसर्गिकरित्या बाहेर पडून जातात. मध्यम आकाराचे मुतखडे 5 ते 10 मिलीमीटर या साईजचे मुतखडे काही वेळेस मेडिसिनच्या माध्यमाने बाहेर पडू शकतात, पण नेहमीच नाही. यांना मॉनिटरिंग आणि रेग्युलर फॉलोअपची गरज असते. जर मुतखडा बाहेर पडला नाही किंवा वेदना सतत होत राहिल्या किंवा युरिनचा प्रवाह अडला तर प्रोसिजरची गरज पडू शकते. मोठा मुतखडा 10 मिलीमीटर पेक्षा मोठा. 10 मिलीमीटर पेक्षा मोठा मुतखडा सहसा नैसर्गिकपणे लघवीमधून बाहेर पडत नाही. अशा वेळेस एंडोस्कोपिक लेझर किंवा ESWL शॉकवेव्हनी मुतखडा फोडणे असे प्रोसिजर्सची गरज पडू शकते. आजकाल नवीन आलेले आहे RARS, रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी. काही गुंतागुंतीच्या केसेसमध्ये मोठी सर्जरी लागण्याची पण गरज पडू शकते. लक्षात ठेवा, उपचाराला उशीर केल्यास इन्फेक्शन होणे, युरिनची जागा अडकणे किंवा आकुंचन पावणे किंवा किडनी डॅमेज होण्याचा चान्स खूप जास्त वाढतो.
मूतखड्याची सर्वात मोठी समस्या आहे की तो परत परत होण्याची शक्यता. तर ह्यासाठी आपल्याला रोजच त्याची काळजी घेतली पाहिजे. ह्यासाठी काय कराल? दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. तुमची लघवी हलकी पिवळी किंवा जवळजवळ ट्रान्सपरंट दिसली पाहिजे. बिन पाण्याचा उपवास करू नका. मीठ कमी खा. जास्त मीठ खाल्ल्यामुळे युरिनमध्ये कॅल्शियम वाढते आणि त्याच्यामुळे किडनी स्टोनचा धोका जास्त वाढतो. लिंबू पाणी हे फायदेशीर ठरू शकते. लिंबूमध्ये सायट्रेट हे तत्व असते ज्याच्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यापासून थोडा बचाव असू शकतो. पालक, बीटरूट, नट्स आणि चॉकलेट याचे अतिरिक्त सेवन टाळा. खूप जास्त नॉनव्हेज खाल्ल्यामुळे काही लोकांमध्ये युरिक ॲसिड स्टोन होण्याचा धोका उद्भवतो. दररोज चालणे किंवा व्यायाम करा. दिवसभर बसून राहण्याची सवय टाळा. लक्षात ठेवा, एकदा मूतखडा झाला असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी सतत काळजी घेणे गरजेचे आहे. प्रतिबंध. मूतखड्यापासून बचाव शक्य आहे जर तुम्ही ह्या सोप्या सवयी लावून घेतल्या तर. लक्षात ठेवा हे 5 सोपे नियम. रोज पुरेसे पाणी प्या. युरिन कॉन्सन्ट्रेटेड होऊ देऊ नका. मीठ आणि प्रोसेस फूड्स कमी खा. संतुलित आहार खा आणि रेग्युलर हेल्थ चेकअप फॉलोअप करा. एक सोपा मंत्र लक्षात ठेवा, जास्त हायड्रेशन म्हणजे मूतखड्याचा रिस्क कमी. मूतखडा खूप वेदनादायी असतो, पण चांगली गोष्ट म्हणजे योग्य काळजी घेतली तर तो टाळता येऊ शकतो. जर तुम्हाला पूर्वी कधी मूतखडा झाला असेल तर आजपासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायला सुरुवात करा. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि माझा उद्देश आहे तुमच्या किडनीचं आरोग्य जपणे आणि तुम्हाला किडनी डॅमेज होण्यापासून वाचवणे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे.